अपडेट आहे. पुन्हा एकदा आपल्याला निकालातला जो कल आहे तो बदललाय. सुनेत्रा पवार यांनी आता आघाडी घेतलेली आहे. आपण थोड्या वेळापूर्वी सुप्रिया सुळे आघाडीवर सांगितलं होतं, आता कल बदललेला आहे बारामतीचा. आणि असं आहे अश्विन की अजित पवार यांच्या पक्षाला एका जागेवरती फायनली आघाडी मिळतानाचं चित्र आहे आणि ती जागा आहे अत्यंत जीवन मरणाचा प्रश्न राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी बनलेल्या किंवा पवार कुटुंबियांसाठी असलेल्या बारामतीतनं. ग्राउंड झिरो बारामतीतनं सगळ्यात मोठी अपडेट. सुप्रिया सुळे यांच्याऐवजी आता सुनेत्रा पवारांनी आघाडी घेतलेली आहे आणि बारामतीचे असलेले विधानसभा मतदारसंघ कुणाच्या बाजूने कल देतात याची उत्सुकता ताणली गेलेली असताना सुनेत्रा पवारांची आघाडी ही बारामतीमधनं आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी अपडेट. खरं ज्ञानदा, आणि त्याच्यामुळे कलांमध्ये साहजिकच पुन्हा एकदा इफेक्ट झालेला दिसतोय. कारण अजित पवारांचं अकाउंट ओपन झालंय. अजित पवारांच्या खात्यामध्ये एक जागा, एक कल आघाडीवर. भाजप 12, शिंदेची शिवसेना 4, अजित पवार 1, ठाकरे गट 6, शरद पवार 3, काँग्रेस 3. त्यामुळे सध्याची जी आकडेवारी समोर आली आहे ती आहे 17-12. म्हणजे महायुतीचं पारडं आता इकडे कुठेतरी जड होताना बघायला मिळेल. आणि जेमते 15 ते 20 मिनिटं झाली आहेत. आकडे खूप भयंकर वेगानं बदलत जाणार आहेत आणि कोण पुढे कोण मागे धाकधूक प्रचंड वाढत जाईल. बारामतीमधनं सगळ्यात मोठी अपडेट. सुनेत्रा पवारांनी सध्या बारामतीमधनं आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये सुप्रिया सुळे या आघाडीवरती होत्या, पण आता ऍडव्हान्टेज सुनेत्रा पवार बारामतीचं चित्र पाहायला मिळत आहे. बारामतीची निवडणूक लेकी सुनांची निवडणूक बनलेली आहे आणि बारामतीमधनं सुप्रिया सुळे विजयाचा चौकार मारतात की पवारांच्या सुनबाई खासदार बनतात.